नमस्कार. आज आपण बघणार आहोत अंडा मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. सुरुवातीला इथे मी 4 अंडी उकडून सोलून त्याचे प्रत्येकी उभे 2 कप करून घेतलेले आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 टेबलस्पून गरम मसाल्याचं वाटण. हे वाटण कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरची पावडर. मी इथे 2 टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची पावडर घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून शाही बिर्याणी मसाला पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला पावडर, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्याकडे जे मसाले पावडर असतील ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर बारीक चिरून, फोडणीसाठी लसूण, पाणी व तेल. आपलं साहित्य बघून झालेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला आपण जे इथे गरम मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे ते वाटण, मिरची पावडर, हळद, पावडर मसाले व मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी आपल्याला थोडं पाणी वापरायचं आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही. इथे मी थोडंच पाणी घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यात थोडी कोथिंबीर टाकायची आहे. आपण जे बारीक करून घेतलेली आहे त्यातील थोडी कोथिंबीर व थोडं पाणी मी पुन्हा घेते व पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करते. आता आपल्या इथे जो मसाला तयार झालेला आहे तो मसाला आपल्याला एक एक करून अंड्यांना लावून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे लावायचा आहे तो. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला सर्व अंड्यांना लावून घ्यायचा आहे. इथे मी गॅसवर तवा ठेवून त्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. हे तेल गरम झालं की आपल्याला यात लसूण टाकायचे आहे व आपण जी मसाला लावून अंडी तयार करून घेतलेली आहेत ती यात टाकायची आहेत. हे करत असताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. गॅस जर फास्ट केला तर ही अंडी लगेच करपू शकतात. व आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं मंद गॅसवर ही अंडी अशीच ठेवायची आहेत. आता आपल्याला झाकण काढून अंडी परतून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता अंडी व्यवस्थित शेकलेली आहेत. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने अंडी शेकून घ्यायची आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा यावरती 2 मिनिटं झाकण मारून गॅस मंद ठेवायचा आहे व 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली मसाला अंडी बनवून तयार आहेत. ही तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता.